शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची पूर्वपरीक्षेचा सराव पेपर आपल्याला बोर्ड एक्झाम 2024साठी या ठिकाणी सोडवायचा आहे. हा सराव पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून SSC बोर्ड एक्झाम ही प्लेलिस्ट बघा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र एकूण 40 गुणांचा हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. हा पेपर आपण या पद्धतीने सॉल्व करायचा आहे. बघा, प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 1. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिला. 2. 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे पहिले संग्रहालय होय. या पद्धतीने 3 गाळल्या जागा कंप्लीट करायच्या आहे. त्यानंतर ब भाग, चुकीची जोडी ओळखून लिहा. बघा, पहिल्या गट 3 गट आपल्याला या ठिकाणी दिले जातील 3 गुणांसाठी आणि या तिन्ही गटांमध्ये जी चुकीची जोडी असेल ती आपण ओळखायची. ती या पद्धतीने बघा, पहिल्या गटातली चौथी जोडी चुकीची आहे. हडप्पा संस्कृतीचा शोध, जेम्स मिल. दुसरं आहे, दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक सुरू केले, नरेंद्र शर्मा. आणि तिसरं आहे, महाराज सयाजीराव विद्यापीठ, दिल्ली. ह्या तिन्ही चुकीच्या जोड्या आहेत. त्या आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिल्या की आपल्याला 3 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा असेल आपला, संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे: आग्र्याचा किल्ला, अजिंठा व वेरूळ लेणी, महाबलीपुरम येथील मंदिर, खजुराहोचं मंदिर, कोणार्कचं मंदिर आणि ताजमहल. कोणत्याही 4 गाळल्या जागा या ठिकाणी असतील ते आपण या पद्धतीने कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर पुढची कृती, खेळांच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा. 2 स्पर्धा त्यांनी दिलेल्या आहेत, आपल्याला 4 लिहायच्या आहेत उरलेल्या. दिव्यांगाचं ऑलिम्पिक व विंबल्डन, एशियाड गेम्स, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, फुटबॉल विश्वचषक स्पर्धा. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा असेल, टिपा लिहा. इतिहास लेखन ही टीप आहे, ती आपण या पद्धतीने पूर्ण करायची आहे. दुसरी टीप आहे, कृषी पर्यटन. त्याचे उत्तर या पद्धतीने लिहा. प्रश्न तिसरा, सहकारण स्पष्ट करा. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली, त्याचं कारण या पद्धतीने लिहायचे. त्यानंतर पुढचं आहे, प्रसार माध्यमांद्वारे माहितीचे चिकित्सक संकलन करून घ्यावे, त्याचं कारण जी माहिती आपल्याला प्रसार माध्यमांद्वारे मिळते ती खरी आहे का हे तपासून घ्यावं, त्याचं कारण. प्रश्न चौथा, यामध्ये आपल्याला एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कंप्लीट करायची आहेत. 3 प्रश्न दिलेले असतात, त्यातले 2 प्रश्न 1-1 गुणाचे असतात आणि 1 प्रश्न 2 गुणांसाठी असतो. त्याचं उत्तर थोडं मोठं लिहिणं गरजेचं असतं, म्हणजे आपल्याला 4 पैकी 4 गुण या प्रश्नांना मिळतात. उतार्यातच याची उत्तरं शोधायची आपण. अतिशय सोपा प्रश्न असतो. प्रश्न 5वा, सविस्तर उत्तर लिहा. 2 प्रश्न आपल्याला दिले जातील. त्यांची सविस्तर उत्तरे लिहायची. बघा, पहिला प्रश्न, स्त्रीवादी इतिहास लेखनावर आधारित, आणि दुसरा आहे पोवाडा या विषयावर आधारित.
त्यानंतर पुढचा प्रश्न असेल 6वा राज्यशास्त्र या घटकावर आधारित. त्यातल्या पहिल्या 6व्या प्रश्नामध्ये 2 गाळलेल्या जागा दिल्या जातील. पहिली गाळलेली जागा, सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारलेला प्रागतिक समाज निर्माण करण्याचे महत्त्वाचं साधन. आणि जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे. प्रश्न 7वा, चुकी बरोबर. या ठिकाणी आपल्याला विधान चूक आहे का बरोबर ते ओळखायचे, त्याला 1 गुण असेल आणि ते विधान सकारण स्पष्ट करायला 2 गुण, असं 3 गुणांचे 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतो आणि निवडणुका घेण्याची जबाबदारी आयोगाची असते. प्रश्न 8वा, संकल्पना स्पष्ट करा. लोकशाही शासन पद्धती, नागरिकांचे हक्क. 2 गुणांसाठी संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची. त्यानंतर ब भागामध्ये संकल्पना चित्र पूर्ण करायचे आपल्याला. शेतकरी चळवळीच्या मागण्या या ठिकाणी विचारलेल्या आहेत. 2 मागण्या दिल्या जातील, आपल्याला 4 लिहायच्या आहेत 2 गुणांसाठी. बघा त्या मागण्या. शेतीविषयक राष्ट्रीय धोरण आखावे, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकाराव्यात आणि कर्जमाफी कर्जमुक्तीसाठी धोरण ठरवावे. या पद्धतीने लिहिलं तर आपल्याला 2 गुण मिळतील. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, थोडक्यात उत्तरे. राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये या ठिकाणी विचारलेली आहेत. ती वैशिष्ट्ये आपण या पद्धतीने लिहायची आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आपल्याला हा नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.